येण्याची क्षेत्राभिमाने राज्य तेजिले ईशाने गुंती जाणून स्मशाने वासू केला। भगवान शिव संपूर्ण शरीराचं ज्ञान झालेलं आहे। शरीराच्या मर्यादा काय आहेत, उणिवा काय आहेत आणि हे शरीर कशा पद्धतीने सर्वोच्च कार्य करू शकतं, मर्यादा सहित आणि मर्यादा विरहित जीवन कसं जगता येईल, अशा या शरीराचं परिपूर्ण ज्ञान झालेले भगवान शिव आहे। या विश्वामध्ये सर्वात श्रीमंत कोण आहेत तर ते भगवान शिव आहेत। आणि ज्यांची दासी, ज्यांची पत्नी साक्षात लक्ष्मी माता आहे। हे भगवान हरी, श्रीहरी, भगवान विष्णू हे सर्वात श्रीमंत आहेत, ते आहेतच श्रीमंत। परंतु अभंगाचं प्रमाण जर घेतलं तर भगवान श्रीहरी, भगवान विष्णू ज्यांची आराधना करतात असे भगवान शिव आहेत। एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, ही संकल्पना जर आपण विचारात घेतली तर भगवान विष्णूंच्या हृदयामध्ये पाय लक्ष्मीचे पत आहे, ऐश्वर्य संपत्ती पायाजवळ जरी अखंड नित्य नूतन आणि सतत असेल तरी भगवान अशा या सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान ऐश्वर्य संपन्न जीवनाचा आत्मा मूळ गाभा हे भगवान शिवच आहे। आणि मग आपण विचार केला पाहिजे की इतकं संपन्न ऐश्वर्य संपन्न जीवन असणारे भगवान शिव त्यांच्या राज्याचा त्याग करतात आणि परिणामी ही संपत्ती किती क्षुल्लक आहे। या संपत्तीच्या मर्यादा किती आहेत, जशा शरीराच्या आहेत तशा संपत्तीच्या एक अशा आहेत। आणि संपत्ती दान करण्याच्या पाठीमागे भगवान शिव सोन्याची लंका दक्षिणा म्हणून देणारे भगवान शिवच आहेत। मागेल त्याला वर देणारे, वरदान देणारे भगवान शिवच आहेत। मागेल त्याला जसं मागितलंय तसं देणारे भगवान शिव आहेत। परंतु मागितलेल्यांनी केलेल्या त्या वरदानाचा दुरुपयोग एकाला भस्म करून सोडतो, दुसऱ्या लंकेची राख करून सोडतो। मग विचार करा आणि अंतिमता हे संपूर्ण जीवन काय आहे हे कधी माणसाला कळतं? मृत्यूच्या वेळेला माणसाला लक्षात येतं की जीवन जगायचं बाकी आहे। मग जास्तीत जास्त जीवन जगण्यासाठी तो प्रयत्न करत असतो आणि परिणामी मृत्यूच्या दाढेत असणारा तो जीव आणि बाकीचं जगलेल्या जीवनाविषयी असलेल्या उणीवा, या दोघांच्या जबड्यात कचाट्यात तो अडकतो, अधिकाधिक अडकत जातो। आणि परिणामी जे जीवन तो जगलेला आहे परंतु मनाप्रमाणे जगलेला नाही, अशा जीवनाचा त्याला प्रचंड त्रास झाल्याशिवाय राहत नाही। एकीकडे आलेला मृत्यू टाळता येत नाही आणि दुसरीकडे जगलेल्या जीवनाविषयी समाधान नाही। अशा स्थितीमध्ये जो जीव अडकतो आणि अंतिमता इच्छा नसताना तो स्मशानात जातो। परंतु भगवान शिव काळालाही जिंकणारे आहेत, साक्षात ते काळ आहेत, काळावर मात करणारे आहेत। आणि हे शरीर या काळाच्या दाढीत पडण्यापेक्षा काळ स्वरूप होण्यासाठी गुंती जाणून स्मशानी वासू केला। असे भगवान शिवांचं जीवन, वडिलोपार्जित आलेली संपत्ती आणि स्वतःच्या सामर्थ्याने सुद्धा प्राप्त केलेली संपत्ती, असा ऐश्वर्य संपन्न रावण सुद्धा बघा। संपत्ती आणि जीवनाच्या सर्वोच्च स्थानी आपणच पोहोचलं पाहिजे याच्यासाठी अखंड प्रयत्न करणारा रावण संपत्तीची, धनाची, ऐश्वर्याची अभिलाषा धरतो आणि परिणामी ती अभिलाषा मनामध्ये संदिग्धता निर्माण करते। जीवनाचा नक्की उद्देश काय आहे, जीवनाचा अंतिम ध्येय काय असावं, यामध्ये भरकटलेलं जीवन म्हणजे रावण आहे। आणि परिणामी संपत्तीचा हव्यास, सर्व मान्यता आणि या संपूर्ण जीवनाच्या सर्वोच्च स्थानी जाण्याच्या धडपडीमध्ये त्याची भ्रमित झालेली बुद्धी, त्याचा भ्रम त्याला एका अधोगतीला घेऊन जातो आणि परिणामी वनवासामधलं जीवन आहे। आपली माणसं महत्वाची आहेत हे समजणारं जीवन, आपल्या माणसांची मन ही पैशापेक्षा श्रेष्ठ आहेत, ती जिंकणं, ती मिळवणं हीच खरी संपत्ती आहे असं समजणारे प्रभू श्रीरामचंद्र वनामध्ये जातात, राज्याचा त्याग करतात आणि परिणामी पुन्हा तो केलेला त्याग आहे, वनवास
स्वीकारलेला आहे खऱ्या संपत्तीसाठी. आणि परिणामी जी खरी संपत्ती त्यांना प्राप्त होते, जे खरं प्रेम मिळतं, खरं प्रेमाचं सुख मिळतं, तीच खरी संपत्ती मानणारे पुन्हा रामराज्याच्या अधिकारपदी विराजमान होतात. तेव्हा आयुष्यामध्ये सर्व संपन्न ऐश्वर्य संपन्न जीवन, त्या जीवनाची कशी धूळधाण पडते आणि संपत्तीला त्यागून योग्य आदर्शमय जीवन काय आहे, जीवनाच्या उणीवा काय आहेत, स्वतःचं स्वरूप काय आहे, स्वतःचं सामर्थ्य काय, हे जाणण्याचा प्रयत्न वनवासामध्ये करणारे प्रभू श्रीरामचंद्र आहेत. त्याचं स्वागत करणारे, कोण आलंय त्याला आपल्यामध्ये सामावून घेणारे, आपलंसं करणारं. प्रत्येक वन्यजीव असतील, प्रत्येक समूह हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, हीच खरी आपली शाश्वत संपत्ती आहे, हे मानणारे प्रभू श्रीरामचंद्र आहेत. परिणामी ही संपत्ती त्यांना अधिक महत्त्वाची वाटते. आणि इतकी शाश्वत प्राप्त केलेली संपत्ती, मिळवलेली संपत्ती हीच प्रभू श्रीरामचंद्रांना आदर्श राजा रामराज्य या संकल्पनेपर्यंत पोहोचते, की जी अजरामर होऊन जाते. ऐश्वर्य संपन्न असणारा रावण तो चंचल आहे. संपत्ती आहे परंतु त्याच्याप्रती तो अतिशय चंचल आहे त्या जीवनात तो स्थिर नाही आहे. आणि अधिकाधिक चंचलपणा हा त्याचा घात करत राहतो, घात करूनच जातो. प्रसंगी फक्त रावणाचा नाही तर संपूर्ण लंकेचा विध्वंस एका रावणाच्या चंचलपणामुळे होतो. आणि मग युद्ध जिंकल्याच्या नंतर रावण या युद्धाचा अंतिम परिणाम काय आहे, तर प्रभू श्रीरामचंद्र या लंकेविषयी, या संपत्तीविषयी म्हणतात, अपि स्वर्णमयी लंका न मे रोचते लक्ष्मण, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. ही मान्यता असणारे, ते जिंकलेले आहेत परंतु मान्यता असणारे संयमी भगवान प्रभू श्रीरामचंद्र. दुसराच संयमी असणारा बिभीषण, याच्याकडे सत्ता संपत्ती त्याचं हस्तांतरण केल्याशिवाय राहत नाही. परिणामी चंचल स्वभावाचा राजा रावण बर्बाद होतो, नष्ट होतो. आणि स्थिर जीवनाचा बिभीषण हा त्या लंकेचा राजा बनतो. व्यावहारिक जीवनामध्ये शिवभोळा चक्रवर्ती म्हणजे तो सम्राट आहे, सर्वशक्तिमान आहे. आणि मग तो भोळा कसा असेल, सहज स्वभावाचा, चंचलपणा असण्यापेक्षा, उतावळेपणा असण्यापेक्षा, अस्थिर जीवनापेक्षा प्रत्येक क्षणाची दखल घेतलेली आहे. आणि प्रत्येक क्षणाला संभाव्य धोके काय आहेत, संधी काय आहेत, येणाऱ्या गोष्टी काय आहेत, परिणामी त्याचे होणारे काय, भवितव्यावर होणारे परिणाम नक्की काय आहेत, या सर्वांची जाण असणारे भगवान शिव आहेत. म्हणून भगवान शिवांना भोळा सहज प्रवाह म्हटला जातो. आणि सहज प्रवाहामध्ये जितकं सामर्थ्य असतं, दगड कापण्याचं सामर्थ्य पाण्यामध्ये असतं, विद्युत निर्माण करण्याचं सामर्थ्य वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये असतं, समुद्राच्या लाटामध्ये असतं. का ते सामर्थ्य आहे, तर सहज प्रभाव आहे, नैसर्गिकता आहे, व्यापकता आहे. आणि परिणामी सामर्थ्य निर्माण जर करायचं असेल तर सहज नैसर्गिक स्वभाव हा अतिशय उपयुक्त ठरतो. येण्याची क्षेत्राभिमान शरीर कळालेलं आहे. आणि मग या विश्वामधली सर्वोच्च संपत्ती म्हणजे श्वास आहे. या शरीराला जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक घेतलेला श्वास उपयुक्त आहे. समाधी अवस्थेमध्ये गेलेल्या आहेत म्हणजे त्या शरीराला अधिकाधिक जाणण्यासाठी, त्या शरीराला समजून घेण्यासाठी, त्याचबरोबर प्रत्येक श्वासानुसार या विश्वाकार धारण करण्यासाठी भगवान शिवांची ती समाधी अवस्था आहे. आणि आपलं शरीर ही सर्वोच्च संपत्ती आहे. शरीरानं घेतलेला प्रत्येक श्वास ही या विश्वातील सर्वोच्च गुंतवणूक आहे. ऐश्वर्य संपत्ती इतकी सामर्थ्यवान आहे, ती असेल आणि ती नसेल, दोन्ही अवस्थामध्ये प्रत्येक व्यक्तीचा चेहरा, प्रत्येक व्यक्तीच्या भावना, प्रत्येक व्यक्तीचं किती समर्पण आहे, माणसं आणि माणसांचे व्यवहार याची योग्य जाण करून देण्याची जी परिस्थिती असते किंवा सामर्थ्य असतं ते या संपत्तीमध्ये असतं. तुमच्याकडं संपत्ती असताना जगाचे तुमच्याविषयी होणारे व्यवहार बघा, आणि संपत्ती नसल्यावर जग तुमच्याशी काय व्यवहार करतं, धनिक आणि अधनिकाविषयीचे होणारे व्यवहार, ह्या
तुलनात्मक अभ्यास जर केला तर भगवान शिवांकडे जे जे आहे अशा परिस्थितीमध्ये भक्त रावण आहे आणि इतर सुद्धा भक्त आहेत की भगवान शिवांकडून काहीतरी प्राप्त व्हावं, कारण ते ऐश्वर्य संपन्न आहेत. त्यांचं ऐश्वर्य, सामर्थ्य, आशीर्वाद, प्रसाद प्राप्त व्हावा यासाठी त्यांची साधना करणारे आहेत. भगवान शिवांना ऐश्वर्य संपन्न समजणारे आहेत आणि भगवान शिवांकडून प्रेम मिळावं एवढी अपेक्षा करणारी फक्त पार्वती आहे. म्हणून जी पार्वती असंही म्हटलं जातं, लंकेची पार्वती, यात किंचितही धनाचा संदर्भ तिच्याशी लागत नाही. अतिशय गरीब अवस्थेला प्रेम सोडून पार्वतीच्या जीवनामध्ये भगवान शिवांची आराधना प्रेम सोडून नाही आहे, म्हणून ती अखंड भगवान शिवांच्या सानिध्यात आहे. या विश्वामध्ये पैसा अशी गोष्ट आहे ज्याला पैशाचं स्वरूप, पैशाचा उपयोग कसा करायचा आहे, विनिमय कसा करायचा आहे, ज्याला समजलं तो पैशाचा मालक होतो. आणि ज्याला या सर्व गोष्टी कळालेल्या नाहीत त्याला ही संपत्ती, सत्ता, ऐश्वर्य, पैसा त्या व्यक्तीला गुलाम केल्याशिवाय राहत नाही. तेव्हा तुमच्या आयुष्याचा पैशाला जाणून पैशाचा मालक व्हायचं, या पैशाचा गुलाम व्हायचं, हे पैशाविषयीची तुमची जाण किती आहे हे ठरवत असतं. राज्य तेजिले ईशाने, कमीत कमी गरजा, आणि कमीत कमी गरजा ज्यांच्या आहेत तो खरा श्रीमंत माणूस असतो, तो ऐश्वर्य संपन्न माणूस असतो. भगवान शिवांचं जर जीवन बघितलं तर प्रत्येक ठिकाणी त्यांच्या गरजा किती आहेत, त्यांचा खर्च किती आहे, आणि त्यांनी जो काही खर्च केलेला आहे, त्यांची जी गुंतवणूक आहे, श्वास सोडून इतर गुंतवणूक नाही. आणि श्वासाची गुंतवणूक ज्यांनी केलेली आहे ते अजरामर आहेत. परिणामी या जगातील सर्वात श्रीमंत भगवान शिव आहे. भगवान शिवांच्या जीवनात जर बघितलं तर भगवान शंकराचं जीवन आहे. स्वतः दिल्यामुळं अनेक अडचणी तयार झालेल्या आहेत. संपत्तीचं हस्तांतरण केल्यानंतर सुद्धा भगवान शंकरांना खूप समस्यांचा सामना करावा लागला. परिणामी भगवान शंकरांच्या संबंधित इतरांना सुद्धा या गोष्टीचा खूप त्रास झाला. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा संपत्ती दिल्याच्या नंतर, दान केल्याच्या नंतरही समस्या संपत नाही. आणि अशा प्रसंगी भगवान शिवांना समजलं की राज्य, संपत्ती म्हणून त्रास देणारे माझ्या अधिकाधिक जवळ येत आहेत. परिणामी स्वार्थापोटी येणारे आहेत, लुटणारे आहेत. आणि ज्या संपत्तीमुळे मला लुटणारे आहेत, माझं जीवन अस्थिर करणारे आहेत, आणि ज्या गोष्टीमुळे हे माझं जीवन अस्थिर होत आहे, चंचल बनत आहे, माझ्यासहित इतरांना त्रास होत आहे, त्याचं मूळ कारण संपत्ती, राज्य आहे. म्हणून राज्य तेजिले ईशाने, राज्याचा त्याग भगवान शिव करतात. आणि मग आपल्या जीवनामध्ये राज्य आहे, सुख आहे, संपत्ती, ऐश्वर्य, आराम आहे, इतक्या सगळ्या गरजा आहेत. इतक्या गरजांचा उपभोग घेण्यासाठी हे शरीर थकलत जात आहे. आपलं शरीर इतक्या गोष्टी ऐशोराम घेत असताना आपल्या शरीराला किती कष्ट पडत आहेत याची जाण भगवान शिवांनी केल्याच्या नंतर भगवान शिवांनी आपल्या गरजा कमी केल्या. आणि श्वास, जिवंत राहण्यासाठी श्वास, शरीर हीच खरी संपत्ती. आणि या प्राप्त झालेल्या संपत्तीनं जे काही या विश्वामध्ये प्राप्त करता येईल, त्या प्राप्त करण्यासाठी केलेली साधना, ती समाधी अवस्था, अखंड राम नाम चिंतन करणं, हीच भगवान शिवांची खरी साधना, खरी संपत्ती, खरं ऐश्वर्य हे भगवान शिव स्वतः सांगतात. क्षेत्र शरीर आहे, राज्य विशिष्ट ठिकाण आहे, हे जुनी कैलास सर्व ही संपत्ती. संपत्ती आहे, तिलाही मर्यादा आहे, तिलाही मोजलं जातं, काउंट केलं जातं. मग मर्यादा असणारं शरीर, मर्यादा असणारं राज्य, मर्यादा असणारी संपत्ती, यांचा त्याग केल्याच्या नंतर भगवान शिवांना जे काही प्राप्त झालेलं पुढील जीवन आहे, भगवान शंकरांना प्राप्त झालेलं जे जीवन आहे, ते अनादि अनंत आहे, ज्याला या सर्व मर्यादित गोष्टींची बाधा होत नाही. या मर्यादित गोष्टी त्यांच्यापासून दूर जातात, परिणामी चरणावर लोळण घेत असतात. आणि अशा स्थितीमधलं भगवान शिवांचं जीवन एका सर्वोच्च स्थितीला जातं. परिणामी या मर्यादित संकुचित गोष्टींचा त्याग करून अमर्याद अनंत जीवन जगण्यासाठी भगवान शिव तयार होतात.
प्राप्त झालेली संपत्ती आहे ती संपूर्ण संपत्ती भगवान शिवांच्या नियंत्रणात आहे. ते दान करतात याचा अर्थ ते मालक आहेत. त्यांच्या मालकी हक्काची ती संपूर्ण संपत्ती आहे आणि परिणामी संपूर्ण परिस्थिती, संपूर्ण ऐश्वर्य, संपत्ती नियंत्रणात आहे. म्हणून भगवान शिवांनी दान देणं, परिपूर्णपणे त्याग करणं, मालकी हक्काशिवाय आपल्याला त्याग करता येत नाही, असं संपूर्ण जीवन, ऐश्वर्य संपन्न जीवन भगवान शिवांचं आहे. खरं तर मनामध्ये इच्छा असणं म्हणजे काहीतरी कमतरता असणं, काहीतरी उणीव असणं. आणि जेव्हा इच्छाच पूर्ण होते, तेव्हा सुद्धा जेव्हा इच्छा पूर्ण होते तेव्हा काहीतरी अपूर्ण आहे ते पूर्ण झालं. म्हणजे दोन्ही गोष्टी उणीवेतल्या आहेत. परंतु मनामध्ये इच्छाच नाही, जीवनात परिपूर्ण अवस्था ती आहे. भगवान शिव लाच करू म्हणून कोळसा कामो केला. इच्छाच मनामध्ये ठेवलेली नाही. जेव्हा इच्छाच मनामध्ये नसते तेव्हा तेच निरीच्छा परिपूर्ण सर्वोच्च जीवन, आणि ते जीवन भगवान शिवांचं आहे. राम नामाचं अखंड चिंतन चालू आहे समाधी अवस्थेमध्ये. जेव्हा राम नाम हीच खरी संपत्ती आहे आणि तिचं अखंड सातत्यानं चिंतन आहे, परिणामी त्या संपत्तीला मोगरा फुलला, मोगरा फुलला, नित्य नूतनता आहे, नवीन बहर आहे, नवीन फळे आहेत, उंबळत जाणारी, विकसित होणारी, नित्य नूतन होणारी अशी संपत्ती आहे. खरं ऐश्वर्य संपन्न जीवन ज्यांचं असतं ना, त्यांच्या संपत्तीमध्ये सातत्य असतं, प्रभावीपणा असतो, नित्य नूतनता असते. भगवान शिवांच्या संपत्तीच्या बाबतीत समाधीमध्ये ते राम नामाचं स्मरण चिंतन करत आहेत आणि अशा प्रभू श्रीरामचंद्रांच्या राम नामाचा जप करत असताना ही संपत्ती, त्यातली गुंतवणूक, त्यातलं सातत्य आणि परिणामी त्यात येणारी नित्य नूतनता, असं संपूर्ण संपन्न जीवन आहे. आणि आयुष्यामध्ये भगवान शिव दान देत असताना किंवा इतर सर्व काही व्यवहार बघत असताना, राज्य आहे, ऐश्वर्य आहे, अशा स्थितीमध्ये अनेक समस्यांचा सामना भगवान शिवांना करावा लागतो. शंकर या अवस्थेमध्ये, या देह क्षेत्ररूपी जीवनामध्ये पत्नीलाही त्रास आहे, परिणामी स्वतःलाही त्रास आहे आणि स्वतः केलेल्या कृतीमुळे, केलेल्या चांगल्या गोष्टीमुळे सुद्धा त्रासच होत आहे. दिलेल्या दानापासून सुद्धा त्रासच होत आहे. मग इतक्या सगळ्या गोष्टींचा त्रास, इतक्या सगळ्या कृती केल्यापेक्षाही एका ठिकाणी शांत बसून या सर्व समस्यांचं निराकरण करणं, शांत चित्तानं विचार करणं, योग्य पद्धतीनं त्या समस्यांवर मार्ग काय आहे याचं योग्य शांत चित्तानं चिंतन, स्मरण भगवान शिव करतात. राज्य, संपत्ती यांच्या सानिध्यात जगणारं जे काही जीवन आहे, याच्यापेक्षाही जीवन जगण्याचे हजारो पैलू आहेत. तुम्हाला जगायचंच जर असेल तर तुम्ही संपत्ती शिवाय सुद्धा जगू शकता, राज्याशिवाय सुद्धा जगू शकता. जीवन जगण्याचे हजारो मार्ग आहेत. ज्या ठिकाणी मनुष्याचा अंतिम सोहळा साजरा केला जातो, असं स्मशान, त्या स्मशानामध्ये राहून सुद्धा जीवन जगता येऊ शकतं. त्या अवस्थेला गेल्याच्या नंतर सुद्धा मरावे परी कीर्तिरूपी ओरार, ही संकल्पना, हा कन्सेप्ट भगवान शिव आपल्याला देत असतात. जीवन जगण्याचे हजार पैलू आहेत, त्यांचं स्वागत करा, त्यांचा स्वीकार करा आणि मनसोक्तपणाने हे जीवन तुम्ही जगा. हा उपदेश करणारे भगवान शिव आहेत, जे समाधी स्थित आहेत आणि स्मशानामध्ये वास केलेले आहेत. कुंती जाणोनी स्मशानी वासू केला, जाण केलेली आहे, जाणीव झालेली आहे आणि परिणामी ते राहिलेले आहेत आणि राहून ते ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेतून केलेला जो काही उपदेश आहे तो हाच आहे. गुंती जाणोनी, गुंतागुंत आहे, त्रासदायक अवस्था आहे, कितीही कष्ट केले तर किती फळ मिळतं. आणि याचा विचार केल्याच्या नंतर भगवान शिवांचं जर जीवन बघितलं, समाधी अवस्थेमध्ये ते असताना पैसा गेलाय, गेला, संपत्ती गेली, गेली, राज्याचा त्याग केला, राज्याचाही त्याग केला, राज्य तेजिले ईशान, सगळ्याचा त्याग केलेला. याच्या व्यतिरिक्त सुद्धा जीवनामध्ये अनेक गोष्टी आहेत. स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतःला वेळ देता येणं, स्वतःच्या आयुष्यासाठी प्रत्येक श्वास घेणं, स्वतः जीवन जगणं आणि स्वतःसाठी जीवन जगल्यानंतर त्याची अनुभूती घेणं, ही भगवान शिवांची समाधी स्थित जी अवस्था आहे तिचा एक प्रकारचा उपदेश आहे.
जीवन जगत असताना आपल्याला अनेक गोष्टींची भीती वाटते, प्रत्येक क्षणाक्षणाला भीती वाटते आणि आपण घाबरत घाबरत भीत ते जीवन जगत असतो. परिणामी आपला जो काही फोकस आहे तो या भीती आणि भीती निर्माण करणाऱ्या घटकांवर असतो आणि तो फोकस आपण त्या भीती निर्माण करणाऱ्या घटकांवर जर दिला तर आपल्या ध्येयावर आपण फोकस कधी करणार. आपलं अंतिम ध्येय काय आहे त्याच्यावर जर फोकस केला तर भीती देणारे घटक आपल्या जीवनामध्ये अतिक्रमण करू शकत नाही. तेव्हा मृत्यूची भीती वाटण्यापेक्षा मृत्यूची आठवण ठेवली पाहिजे आणि परिणामी मरेपर्यंत मला काय काय करता येईल, या जीवनामध्ये माझं हे शरीर क्षेत्र प्राप्त झालेलं जे काय आहे त्याचा उपयोग करून, त्याचा सदुपयोग करून मला काय काय साध्य करता येईल, मला जास्तीत जास्त व्यापक कसं होता येईल, माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे याच्यावर जर मी फोकस केला तेव्हा भीतीवर फोकस करण्यापेक्षा जीवनाच्या ध्येयावर फोकस करा हे सांगणारे महान योगी, महान तपस्वी भगवान शिव आहेत.